चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा पुढचा प्रश्न काय आहे, तर 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती. बघा त्रिकोणी संख्या 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बऱ्याचदा त्रिकोणी संख्येवरती आधारित प्रश्न येतात. त्रिकोणी संख्या काय असतात, तर 1 ही पहिली त्रिकोणी संख्या आपण लक्षात ठेवून चालायचं. आणि या ठिकाणी आपण समजा क्रमांक लिहूया, क्रमांक, आणि त्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती ते इथे लिहूया. त्या क्रमांकावर येणारी संख्या पहिल्या क्रमांकावर 1 येते बरोबर. दुसऱ्या क्रमांकावर आता पुढं काय करायचं, दुसऱ्या क्रमांकावर पहिल्यांदा क्रमांक लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. 7, 8 आपण 10पर्यंत काढू. एक 10पर्यंत साधारणतः त्रिकोणी संख्या लक्षात ठेवूया जेणेकरून साधी सोपी उदाहरण आपल्याला पटकन सुटतील. दुसऱ्या क्रमांकावर एक तर काय करायचं, 2 मध्ये काय करायचं, ही मागे आलेली जी त्रिकोणी संख्या आहे ती यामध्ये काय करायची, मिळवायची. दुसऱ्या क्रमांकावर 3 येते, ही मागे आलेली 3 ही या ठिकाणी मिळवायची. तिसऱ्या क्रमांकावर 6 येते, ही 6 यामध्ये मिळवायची. पुन्हा येते 10, ही 10 जर पुढच्या क्रमांकामध्ये मिळवली तर येते 15, ही 15 त्या पुढच्या क्रमांकामध्ये मिळवली तर येते 21, 21 पुढच्या क्रमांकामध्ये मिळवली, 21 मिळवायचे आहेत तर येते 28, ही 28 जर पुढच्या क्रमांकामध्ये मिळवली तर येते 36, ही 36 पुढच्या क्रमांकामध्ये मिळवली तर येते 45, आणि 45 जर 10 मध्ये आपण मिळवले तर 45 जर 10 मध्ये मिळवले तर आपल्याला 10व्या क्रमांकावरची संख्या मिळते 55. त्यातल्या आता संख्येचा क्रमांक दिलेला आहे त्यांनी आपल्याला. 3 ही काय सांगितले, पहिल्या क्रमांकावरची त्रिकोणी संख्या. ही पहिल्या क्रमांकावरची, ही दुसऱ्या, ही तिसऱ्या, ही चौथ्या आणि ही 5व्या क्रमांकावरची त्रिकोणी संख्या आपल्याला मिळालेली आहे 21. 21 ही 5व्या क्रमांकावरची त्रिकोणी संख्या मिळालेली आहे आणि त्या संख्येचा वर्ग आपल्याला विचारलेला आहे. 21चा वर्ग बरोबर येतो 441. 21चा वर्ग किती येतो, 441. तर पर्याय क्रमांक 3 441 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. पुढचं उदाहरण काय आहे बघा, 8, 2, 0 आणि 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतला फरक. तर अंक दिलेले आहेत 8, 2, 0 आणि 7, आणि यापासून आपल्याला काय करायला सांगितलंय, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 5 अंकी, ही मोठी आणि एक लहान 5 अंकी संख्या आणि या संख्यातला फरक विचारलाय, म्हणजे यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची. मोठ्यात मोठी जर संख्या आपल्याला तयार करायची असेल, अंक दिलेले 4, तर सर्व अंक वापरायला सांगितले, त्या संख्येमध्ये सर्व अंक वापरायला सांगितले. मग मोठी संख्या वापरताना आपण काय करतो, मोठा अंक जो आहे तो रिपीट करूया म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार होईल, आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अंक, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अंक आणि शेवटी सर्वात लहान. ही मोठ्यात मोठी काय झाली, 5 अंकी संख्या तयार झाली. आता लहानात लहान करताना काय करूया, आता सर्वात लहान अंक अगोदर वापरतो. या ठिकाणी लहान 0 आहे, तर 0 जर अगोदर वापरला तर ती संख्या काय होईल, 4 अंकीच तयार होईल. त्यामुळे आपण 0 न वापरता काय करूया, त्याच्यापेक्षा थोडीशी लहान पहिल्यांदा वापरूया आणि त्याच्यानंतर 0 घेऊया, म्हणजे काय होईल, सर्वात लहान संख्या तयार होईल. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण काय करू शकतो, 0ला रिपीट करू शकतो बरं का, 0ला रिपीट करू शकतो. पुन्हा एकदा 0 घेऊया आणि त्याच्यानंतर 7 आणि 8 हे अंक वापरूया आणि यांचे काय करूया, वजाबाकी करूया आणि मग यांच्यामध्ये किती फरक येतोय बघूया. ठीक आहे, तर मग बघा आता यांच्यामध्ये फरक किती येतोय. चला 0तून 8 जात नाही, 2 मधला एक हातचा घेतला, इथे 1 राहिले, इथं 10 झाले, 10तून 8 गेले, 2 राहिले. 1तून पुन्हा 7 जात नाही, 7तला एक हातचा, इथं 6, इथं 11तून 7 गेले, 4 राहिले, 6तून 0 गेले, 6 राहिले. आणि 88 मधून जर आपण 20 वजा केले तर 68 येतात, हे आपल्याला माहिती आहे. यामध्ये काही आपल्याला 68 642 पर्याय क्रमांक 2 हे काय आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 68,642. चला पुढचं उदाहरण बघूया. नमिताने गृह उद्योगासाठी 7.1/2 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयाचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी. तर या ठिकाणी आपल्याला दर दिलेला आहे. पहिल्यांदा सरळ व्याजाचं उदाहरण आहे हे, सरळ व्याजाचं सूत्र मांडून घेऊया. सूत्र मांडायची काही गरज नाही, पण मुद्दल
आहे 1,50,000, 1,50,000. दर दिलेला आहे 7.1/2 दिलेला आहे, त्याला आपण 5 घेऊया आणि मुदत आहे 8 वर्षाची. तर बँकेला तिला किती सरळ व्याज द्यावं लागेल, एकूण किती रक्कम द्यावी लागेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा आता या ठिकाणी जर काटाकाटी करायची असेल तर काय करता येईल आपल्याला, ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य घालवता येतील आणि इथला एक डेसिमल घालवण्यासाठी यातली एक शून्य घालवता येईल. म्हणजे या ठिकाणी आता उरलेलं आहे 150 गुणिले इथला डेसिमल घालवण्यासाठी यातली एक शून्य आपण वापरलेली आहे, गुणिले 75 गुणिले 8. मग आता 75 आणि 8चा 75 दुनी 150, 150 चोक 600, 75 आणि 8चा गुणाकार येतोय 600 आणि इथे येता येते 150. मग आता होतात 15×90, 15×90 होतात आणि त्याच्यावरती ह्या 3 शून्य आपण देऊन 90,000 रुपये काय झालेले आहे, त्याचं सरळ व्याज झालेलं आहे, सरळ व्याज. आणि आपल्याला एकूण किती रक्कम परत करावी विचारलेलं आहे, म्हणजे आपल्याला रास विचारलेले आहे. रास काढताना काय करावं लागतं आपल्याला, रास बरोबर जी मुद्दल आहे ती मुद्दल आणि त्याच्यामध्ये ही व्याजाची रक्कम आपण काय करतो, मिळवतो. आणि मग ह्यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळत आहेत 2,40,000 रुपये. तर 8 वर्षानंतर तिला 7.5% दराने 1.5 लाख रुपये मुद्दलीचे 2,40,000 रुपये परत करावे लागतील. पर्याय क्रमांक 1 हे काय आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24, बघा मराठीमध्ये हा मराठी आहे, यामध्ये 30 पैकी 24 गुण मिळालेले आहेत. पुन्हा काय आहे, गणितामध्ये 50 पैकी 38 गुण मिळाले, गणितामध्ये 50 पैकी 38 गुण मिळालेले आहेत. त्याच्यानंतर विज्ञानात 75 पैकी 63, विज्ञानात 75 पैकी किती मिळालेले आहेत, 63 गुण मिळालेले आहेत. आणि हिंदीत 90 पैकी 63, हिंदीत किती, 90 पैकी 63, हिंदीत किती मिळालेले आहेत, 90 पैकी 63 गुण मिळालेले आहेत. तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले. आता शेकडा अधिक गुण काढायचे असतील तर आपल्याला काय करायला लागेल, ह्या सर्वांना 100 गुणावं लागेल, ह्या सर्वांना 100 गुणावं लागेल, ह्याला 100 गुणावं लागेल, ह्याला 100 गुणावं लागेल. कारण पर्सेंटेज किती पर्सेंट मार्क मिळाले हे काढण्यासाठी आपण काय करतो, अशा पद्धतीने 100 त्याला काय करतो, गुणतो. परंतु या ठिकाणी ती पद्धत न वापरता आपण थोडंसं शॉर्टकट वापरूया, आपण काय करूया, ज्याला भाग जातोय त्या ठिकाणी भाग देऊन टाकूया. पण इथं 30 पेक्षा लहान संख्या आहे, 50 पेक्षा लहान संख्या आहे, सगळीकडे लहान संख्या आहेत, परंतु थेटपणे भाग त्याला जात नाही. तर मग काय करूया, त्यांना 1-1 शून्य देऊन टाकूया. बघूया, माझी पद्धत मी वापरतो, तुम्हाला पचनी पडली तर वापरा, अन्यथा मग गुणिले 100 करून तुम्ही उत्तर काढू शकता. तर या ठिकाणी मी 1 शून्य दिला एक्स्ट्रा, हा थोडासा लाल पेन लिहितो म्हणजे आपण जास्तीचं केलेले कॅल्क्युलेशन आहे ते लक्षात येईल आपल्या. शून्य देऊन टाकतो. आता हा शून्य जो आहे तो ह्या शून्याला कट झाला, 3×1=3, 3×8=24 आणि त्याच्यावरती एक आपण हे केलेलं शून्य. 80% मार्क ह्या विषयामध्ये त्याला मिळालेले आहे. आता यावर देखील मी तसंच करतो, हा शून्य देऊन टाकतो आणि पुन्हा हा शून्य काय करतो, कट करतो. 5×7 = 35, 3 उरले आणि पुन्हा शून्य घेतला तर 3 उरले, शून्य घेतला, 5×7 = 30 आणि 1 शून्य त्याच्यावरती दिला, म्हणजे हे 76% गुण या विषयामध्ये मिळालेले आहेत. आता इथं देखील मी 1 शून्य दिला आणि जर भाग देण्याचा प्रयत्न केला तर 5 भाग जातो, 15×5 = 75, इथं 15 आले, 15×4 = 60 आणि 15×2 = 30, 42 आलेला आहे. आता ह्यांना कशानं भाग जात नाही, त्यामुळे ह्यांना आपण काय करूया, वेगळं करूया. 63/75 आणि गुणिले 100 ह्यांना वेगळं करूया, कारण ह्या पद्धतीने हे थोडंसं किचकट होते. त्यामुळं 25×100, 25×100 होतात, 25×3=75 होतात, 3×1=3 आणि 21×3=63, 21×4=84% गुण काय झालेले या विषयामध्ये मिळालेले आहेत. तर 80% आहेत, 76% आहेत, या ठिकाणी 84% झालेले आहेत. आता यामध्ये बघा, यामध्ये याला 1 शून्य दिला तर हा प्रश्न सुटतो, मार्गी लागतो. याला 1 शून्य दिला तर ह्या शून्याला हे शून्य गेला, 9×9 = 9×7=63, 70% गुण मिळालेले आहेत. 70% या विषयामध्ये 70% गुण मिळालेले आहेत. म्हणजे सर्वाधिक गुण कोणत्या विषयामध्ये मिळालेले आहेत, तर 84% जे मिळालेले आहेत, 63, 75 पैकी 63 ते मिळालेले आहेत सायन्स या विषयामध्ये. ते कोणत्या विषयामध्ये मिळालेले आहेत, सायन्स या विषयामध्ये मिळालेले आहेत, म्हणजे विज्ञान विषय. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे.
पुढचं उदाहरण बघूया. सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली व 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल. आता तिने केळी किती खरेदी केली आहेत तर 50 डझन. 50 डझन म्हणजे किती तर 50 गुणिले 12 इतकी केळी, 50 गुणिले 12 इतकी केळी म्हणजे 600 केळी कशा पद्धतीने खरेदी केली आहेत तर ती 60 रुपये डझनाने खरेदी केली आहेत. म्हणजे किंमत किती होईल. ही केळी झाली, केळी संख्या झाली, ही केळींची संख्या, ही काय आहे संख्या आहे आणि ही काय आहे किंमत आहे. 50 डझन केळी 60 रुपये दराने म्हणजे ही काय आहे किंमत आहे. तर हे झाले 3000 रुपये. 3000 रुपये ही केळींची काय झाली खरेदी किंमत झाली. ही केळींची काय आहे खरेदी किंमत आहे. आणि पुन्हा काय केलेलं आहे 550 शेकडा या दराने विकली. आता 550 रुपये शेकडा या दराने विकली. केळी एकूण किती होती 600 होती. 600 मध्ये शेकडा किती तर 600 × 100 म्हणजे किती झाले 6 शेकडा झाले. ती 550 रुपये शेकडा या दराने विकली म्हणजे 550 गुणिले 6 तर ह्यांचं जर गुणाकार केला तर 3300 उत्तर येते. म्हणजे ही काय झाली विक्री किंमत. ही काय झाली विक्री किंमत. आणि मग आपल्याला माहिती आहे नफा बरोबर विक्री किंमत. ज्यावेळी विक्री किंमत अधिक असते त्यावेळी काय वजा खरेदी किंमत. ज्यावेळी विक्री किंमत अधिक असते त्यावेळी होतो नफा. मग विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली म्हणजे 3300 मधून जर 3000 वजा केले तर 300 रुपये उरतात आणि तो 300 रुपये काय आहे तिचा नफा आहे, सोनालीचा नफा आहे. पर्याय क्रमांक 2 300 रुपये हे या प्रश्नाचं काय आहे अचूक उत्तर आहे. चला समजते का. समजलं असेल इथपर्यंत अशी अपेक्षा करतो. जर समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक टाकून मला किंवा 9529950965 या क्रमांकावर तुम्ही मला कॉल करू शकता. बघा नंबर लिहून देतो तुम्हाला. नंबर लिहून देतो 9529950965 या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप, मोस्टली व्हॉट्सअप जर केलं तर मी तुम्हाला प्रश्न सोल्युशनसहित देईन. प्रश्न लिहून तो सोल्युशनसहित देईन. कॉल केला तर कॉल तोंडी सांगितलेलं स्पष्टीकरण तुमच्या लक्षात येईलच असं काही नाही. त्यामुळं मोस्टली काय करा व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप करा. जर तुम्हाला खरंच प्रश्न समजून घ्यायचा असेल तर काय करा व्हॉट्सअप करा जेणेकरून मला स्पष्टीकरणासहित तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येईल उत्तर देता येईल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा. 2 समांतर रेषांना एकाच छेदिकेने छेदल्यास संगत कोणांच्या किती जोड्या मिळतील. आता या ठिकाणी बघा 2 समांतर रेषा काढूया आपण. 2 समांतर रेषा आणि ह्या 2 समांतर रेषांना एकाच छेदिकेने अशा प्रकारच्या आकृत्या आपण भरपूर बघितलेल्या आहेत 5वी 6वी 7वीच्या पुस्तकात. त्यामुळे काही विशेष अडचण यामध्ये येईल तुम्हाला असं वाटत नाही. आणि फक्त आपल्याला संगत कोणांची संकल्पना माहीत असली पाहिजे. संगत कोण तर बघा रेषेच्या वरचे आणि खालचे असतात ते सरळ संगत कोण म्हणून आपण लक्षात ठेवायचं. ह्या कोणासाठी हा रेषेचा वरचा कोण आहे, हा रेषेचा वरचा कोण, ह्या कोणासाठी हा संगत कोण लक्षात ठेवा. आता इथं कारण जास्त कोणांच्या जोड्या मिळत असल्यामुळं आकृतीमध्ये थोडासा काय होतो गरगटा अधिक होतो. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. किंवा मी नंबर देतो किंवा मी काय करतो नंबर देतो. ह्याला 1 नंबर देऊया. ही 1 नंबरची जोडी. त्याच्यानंतर हा रेषेचा खालचा आणि हा रेषेचा खालचा 2 नंबरची जोडी. हा रेषेचा वरचा आणि हा रेषेचा वरचा 3 नंबरची जोडी. आणि हा रेषेचा खालचा आणि हा रेषेचा खालचा असं 4 नंबरची जोडी. तर अशा प्रकारे आपल्याला संगत कोणांच्या 4 जोड्या मिळालेल्या आहेत. जोड्या म्हटलं तर 4 आल्या आणि कोण म्हटलं तर काय झाले बघा वरचे 4 आणि खालचे 4. कोण जर विचारले असतील तर 8 कोण आले. पण 8 कोणांच्या आपल्याला जोड्या विचारलेल्या आहेत जोड्या. मग 8 कोणांच्या 4 जोड्या त्या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. म्हणून सांगितले 5/4 न वाढवली म्हणजे 8 गुणिले 5/4. 5/4 म्हणजे 1.25 म्हणजे 1.25. 1.25 गुणिले 8 जर 8 आपण केलं तर ह्याचं उत्तर 10 येते. म्हणजे किती मजूर झाले 10 मजूर झाले. 10 मजूर लावले. 8च्या जागी 10 मजूर लावले. आता या ठिकाणी जर तुम्ही ते इतकं तितकं जर ते क्षमता वगैरे ते जर काढायचं म्हटलं 8 मजुरांना 5 दिवस म्हणजे एकूण काम येते तुमचं 40. तर 10 मजुरांना या ठिकाणी 40 काम जर 10 मजुरांना करायला लावलं तर ते काय करतायत 4 दिवसात संपवतायत. बघा 10 × 10 आणि 10 × 40 4 दिवसात संपवतात. म्हणजे जर 10 मजूर केले तर हे काम किती दिवसात संपणार आहे 4 दिवसात संपणार आहे. पण या ठिकाणी त्यांनी विचारताना कसा विचार करणं तुम्ही कसा विचार करणं अपेक्षित आहे हे सांगू का. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे 8 मजुरांची संख्या 5/4 वाढवली. तर या ठिकाणी कामामध्ये किती फरक पडायला पाहिजे तर कामामध्ये फरक पडताना तो 8 गुणिले 4/5 इतका फरक पडायला पाहिजे.
आणि नाही 5 गुणिले, कारण का दिवसामध्ये फरक पडताना दिवस गुणिले 4/5 इतका फरक पडायला पाहिजे. दिवस गुणिले 4/5 इतका फरक कामामध्ये पडायला पाहिजे. म्हणजे जो वेळ लागणार आहे काम करण्यासाठी तो अशा पद्धतीनं, म्हणजे मजुराच्या संख्येला जर 5/4 न गुणला असेल तर लागणाऱ्या दिवसांच्या संख्येला 4/5 न तुम्ही गुणा. मग काय होईल बघा, या ठिकाणी काय होईल, मग ह्या 5ला हा 5 कट होईल आणि उरतील फक्त 4. म्हणजे या पद्धतीने गेलात तरी तुमचं उत्तर 4 हेच येते. आणि ते मजूर दिवस, कार्यक्षमता, त्यांचे लागणारा कालावधी वगैरे ती पद्धत थोडीशी वापरली तर देखील तेच उत्तर येते. किंवा मग 5/4 इतके दिवस जर मजुरांची संख्या जर 5/4 न वाढवले तर त्याला लागणाऱ्या दिवसांची संख्या 4/5 न काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा आणि त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तर ते उत्तर येते. म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं किती, 4. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचं उदाहरण घेऊ. पुढचं उदाहरण आहे बघा, एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे तर त्या संख्येची निमपट किती. म्हणजे एक संख्या आपण x आहे असं समजूया. चला एक संख्या x आहे समजूया आणि ह्या संख्येचे काय सांगितले, 3 पट म्हणजे 3x आणि 6 म्हणजे अधिक 6 यांची बेरीज केली तर ती किती येते, तर 15च्या चौपटीत इतकी येते. म्हणजे 15 गुणिले 4 इतकी येते. तर त्या संख्येची निमपट किती, तर त्या निमपट आपण पहिल्यांदा संख्या काढू आणि नंतर त्याची निमपट करू. ठीक आहे. मग आता जर हे आपण सोडवायचं म्हटलं तर कसं सोडवता येईल बघा. तर बघा 3x अधिक 6 हे जशी तसं मांडून घेऊ आणि पुढं 15 आणि 4चा गुणाकार करू, 60. 15 होतं. पुन्हा 3x हे 6 इकडे अधिक मध्ये तिकडे नेऊन वजा करू, 60 वजा 6 जर केलं तर हे ते 54. मग x बरोबर हे 3 काय केलं, तिकडे 54ला भागाकारात नेऊ, 54 भागिले 3, मग x बरोबर 18 × 54, x बरोबर 18 येते. म्हणजे ही x जी आपण संख्या मानली होती ती काय आहे, 18 इतकी आहे. ती संख्या काय आहे, 18 आहे. तर त्या संख्येची निमपट किती, 18ची निमपट म्हणजे 18 भागिले 2 किती आले, 9. तर त्या संख्येची निमपट आहे 9. पर्याय क्रमांक 3 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढे बघूया. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे. बघा या ठिकाणी 1 किलोमीटर दिलंय, 1 हेक्टोमीटर दिलंय आणि 1 मीटर दिले. 3 वेगवेगळी परिमाणं दिलेली आहेत. आता आपल्याला ह्या सर्वांना काय करावं लागेल, एकाच परिमाणामध्ये घ्यावं लागेल. उत्तर आपल्याला मीटरमध्ये काढायचं आहे त्यामुळे आपण ह्या सगळ्यांना काय करू, मीटरमध्ये घेऊ. बघा 5.25 किलोमीटर, 5.25 किलोमीटर म्हणजे 5250 मीटर, बरोबर आहे. 5 किलोमीटर आणि 250 मीटर म्हणजे 5250 मीटर. आता एवढ्या लांबीच्या रस्त्याचं डांबरीकरण करायचं आहे. त्यापैकी काय केले, 9.5 हेक्टोमीटर. म्हणजे या ठिकाणी थोडासा आपल्याला कन्व्हर्जन टेबल लिहायला लागेल बघा. मग कन्व्हर्जन टेबल काय आहे, तर मीटर पासून मी पुढे लिहितो फक्त. मीटर, मिलीसेंटी, डेसिमीटर, पुन्हा डेकामीटर, पुन्हा हेक्टोमीटर आणि नंतर काय आहे, किलोमीटर. नंतर लास्टला किलोमीटर आहे. मग आता काय दिले, 9.5 हेक्टोमीटर. या ठिकाणी हेक्टो दिलाय 9.5. आता इकडे जाताना काय करायचं, 1 दशांश कमी करत न्यायचा आणि 0 वाढवत न्यायचं, 950 मीटर. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या म्हणजे 950 मीटर इतक्या लांबीच्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. तर किती मीटर उरलेलं आहे, तर बघा 0तून 0 गेले 0, 5 गेले 0, 52 मधनं 9 गेले तर राहिले 43. तर 4300 मीटर. पर्याय क्रमांक 3 4300 मीटर इतक्या. कारण हे आपण सगळे युनिट्स आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलेत बरं का. सगळे युनिट्स आपण काय केलेले आहेत, मीटरमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. या ठिकाणी 9.5 हेक्टोमीटर म्हणजे 950 मीटर आले आणि या ठिकाणी 5.25 किलोमीटर होतं ते 5250 मीटर आलेलं आहे. सोपं उदाहरण होतं, फक्त आपल्याला हा कन्व्हर्जन टेबल माहीत असणं अपेक्षित होतं. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढे बघा, सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला तर तो किती वेळात चालू होता. बघा सकाळी 7:45 वाजता, 7:45 वाजता म्हणजे किती वाजता, तर 7:45 असतात. 7:45 सुरू असलेला सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता. जर आपण हे दुपारी 2:30 वाजता 2:30 हे जर आपण 24 तासी घड्याळामध्ये कन्वर्ट केलं, 2:30 वाजले म्हणजे किती झाले, तर 14:30 झाले. तर किती झाले,
14:30 यातून जर हे वजा केलं तर आपल्याला त्या सामन्याची वेळ आरामात काढता येईल. तर बघा 30 मधून 45 जात नाही, मग इकडचा एक हातचा घेतला. आता इकडचा हातचा घेताना या ठिकाणी आपण तास मिनिटाचं उदाहरण सोडवतोय, लक्षात ठेवायचं. मग इथं राहिले 13 आणि इथले 60 मिनिट इकडे आले, म्हणजे इथं झाले 90 मिनिट. इथे किती झाले? 90 मिनिट झाले. 90 मिनिटामधून 45 मिनिटे गेले तर 45 मिनिटे राहिले. 13 तासातून 7 तास गेले तर 6 तास राहिले. तर तो सामना 6 तास 45 मिनिटे म्हणजे 6.25 तास, पर्याय क्रमांक 1 6.25 तास इतका चालू होता. आता या ठिकाणी मी हे 24 तास 14:30 का घेतलं? कारण मला सरळ सरळ वजाबाकी करता यावी म्हणून. नाहीतर मग तुम्हाला काय करावं लागेल? ह्या 7:45 पासून 12 वाजेपर्यंत, इथून 12 वाजेपर्यंत मोजावं लागेल. इथून 12 वाजेपर्यंत मोजावं लागेल आणि त्यामध्ये हे 2 तास 30 मिनिटे काय करायला लागतील? अधिक करायला लागतील. जर इथून 12 वाजेपर्यंत मोजलं जर तुम्ही 7:45 आणि 15 मिनिटांनी 8 वाजणार, म्हणजे हे 4 तास 15 मिनिटं. हे 4 तास 15 मिनिटं आणि हे 2 तास अधिक 2 तास 30 मिनिटं. बघा, म्हणजे 6 तास 45 मिनिटं. असं जरी केलं तरी उत्तर तेच आहे. आलं लक्षात? तुम्हाला जी पद्धत सोपी पडेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. 6.25 तास या प्रश्नाचं उत्तर फिक्स आहे. दोन्ही पद्धतीने आपण करून बघितलं, तेच येते. त्यामुळे नो डाऊट. पुढे बघा, 36,060 मण्यापासून प्रत्येक 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्या. जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? आता हे सोपं आहे. 36,060 ला जर आपण 12 भागलं, आता एवढे मणी आहेत आपल्याकडे आणि त्यातून प्रत्येक 12 मण्याची एक माळ तयार करायची आहे. आता या ठिकाणी भागाकार अचूकपणे येणं अपेक्षित आहे बरं का. भागाकार 5वीच्या मुलांना देखील आपल्याला जमू शकतं, परंतु मिस्टेक कुठं होते? या ठिकाणी प्रश्न काढणाऱ्याची, या जो प्रश्न ज्यांनी तयार केला त्यांच्या मानसिकतेनुसार तुम्ही कुठं चुकू शकता? तर बघा, त्यांच्या मानसिकतेनुसार तुम्ही या शून्याच्या जागी चुकू शकता आणि म्हणून फक्त ते चुकतंय की नाही हे बघण्यासाठी या प्रश्नाची निर्मिती केलेली आहे. या शून्याच्या जागी तुम्ही किती अचूकपणे काम करता हे या ठिकाणी महत्वाचं आहे. तर बघा, 12 जर भागायचं म्हटलं तर 12 × 12 12 × 36. आता या ठिकाणी ह्या शून्याला भाग जात नाही, ह्या शून्याला 12 भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी 0 लिहायचं. पुन्हा 6ला देखील भाग जात नाही, म्हणून पुन्हा एकदा 0 लिहायचं आणि पुन्हा 5. 3005 या ठिकाणी भागाकार येतो. मग 3005 या ठिकाणी पुन्हा तुम्ही 12×5 60 करता, 12 0 0 आणि 12×5 60 305 देखील करू शकता. कन्फ्युजन होण्याची जे ठिकाण आहे ते तेच आहे, म्हणून या ठिकाणी बघा सगळे कन्फ्युजन पर्याय दिले. 305 350 या ठिकाणी दिले 30,005 आणि इकडे दिले 3005. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. ओके, ज्या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होऊ शकते ती जागा मी सांगितलेली आहे आणि आपण खरंच स्वतःला विचारून बघा, आपण या ठिकाणी चुकतो का अशा पद्धतीने भागाकार करताना. बघा काय होतंय? 11 1 11 याला 11 जर तुम्ही भागायला गेलात, याला 11 भागताना बऱ्याचदा आपण काय चूक करतो? 11 1 11 11 1 11 पुन्हा 11 1 11 करतो आणि एकाला भाग जात नाही, मग पुन्हा इथं डेसिमल घेतलं, पुन्हा 0 घेतला, असं काहीतरी करत राहतो. परंतु इथं चुकतंय आपलं. या 1ला 11 भाग जात नाही, त्यामुळे इथं 0 घेणं आवश्यक आहे. इथं 0 घेऊन नंतर 11 येते, त्याला 1 भाग जातो, मग ते 11 1 11. आलं लक्षात? या ठिकाणी चूक होते, म्हणून मग तो प्रश्न ती चूक टाळावी म्हणून दिलेला आहे. पुढे काय सांगितलंय बघा, एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली होती, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? बघा, वाचलेत किती पानं? 5/7 इतकी पानं वाचलेली आहेत, म्हणजे 7 पैकी 5 पानं तुम्ही वाचलेली आहेत आणि अजून बाकी किती आहेत? तर अजून 56 बाकी आहेत. म्हणजे ती जर 56 बाकी पूर्ण केली तर काय होईल? पूर्ण तुमचं जे पुस्तक आहे ते पूर्ण एक पुस्तक काय होईल? वाचून पूर्ण होईल. मग हेच आपण दुसऱ्या याच्यात कशा पद्धतीने लिहू शकतो? तर 7 पैकी 5 पानं वाचली होती, 7 पैकी 5 पानं वाचली होती आणि 56 पानं वाचायची शिल्लक राहिली होती, तर त्या पुस्तकात किती पाने असतील असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे? 2/7 5/7 म्हणजे 7 पैकी 5 वाचलेली आहेत, म्हणजे उरलेली किती आहेत? तर उरलेली 2/7 इतकी पानं आहेत. उरलेली पानं किती आहेत? 2/7 इतकी पानं आहेत. मग 2/7 बरोबर 56. 2/7 बरोबर जर 56 असतील तर बघा, मग या ठिकाणी आपण काय करूया? ह्यांना सरळ रूप देऊया. एक्सचे म्हणजे एका पुस्तकाचे 2/7 बरोबर 56 असतील, तर मग आपण याला सरळ रूप देऊया. तर मग काय करता येईल बघा आपल्याला? हे 7 इथं भागाकारात आहे, म्हणजे या ठिकाणी जर गुणाकारात असेल 2x बरोबर 56 × 7 56 × 7, तर यांचा जर गुणाकार केला 7 × 42 2 × 4
7×5 35 आणि 4 39. 2x बरोबर 392. मग x बरोबर 392/2. तर बे के बे उरले 1, 92 18 1 उरलं 196. तर x बरोबर काय आहेत? 196 आहेत. x बरोबर किती आहेत? 196. x बरोबर 196 आहेत म्हणजे त्या पुस्तकामध्ये 196 इतकी पानं आहेत. 196 इतकी पानं आहेत. पर्याय क्रमांक 1 काय आहे प्रश्नाचा अचूक पर्याय आहे. आलंय का लक्षात तुमच्या? लक्षात आलेलं आहे का? पुन्हा एकदा सांगू. पुन्हा एकदा सांगतो बघा. ज्यावेळी 5/7 इतकी पानं वाचलेली असतील त्यावेळी उरलेली पानं किती आहेत? उरलेली पानं आहेत 2/7. मग एक्सच्या म्हणजे एका पुस्तकाची 2/7 पानं म्हणजे 56 पानं आहेत. मग यालाच आपण सरळ रूप दिले. मांडणी फक्त महत्वाची आहे, बाकी सोल्युशन आपल्याला सगळ्यांना सोडवता येतं. मांडणी अशा पद्धतीने करा. पुढचं उदाहरण बघूया. बघा पुढचं उदाहरण आहे 4.5 मीटर कापडापासून 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? तर मग बघा जसं दिलंय आपण तसं जर मांडून घेतलं 4.5 मीटर कापडापासून काय होतात? 2 शर्ट शिवले जातात. तर 15 शर्ट शिवण्यासाठी कापड किती लागेल? अशा पद्धतीने मांडणी करून आपण समचलनाचं गणित आहे, आपण समचलनाच्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. समचलनाचं कसं सोडवायचं आपल्याला? तर यांचा गुणाकार करायचा आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. मग 15 चौक 60 आणि 15×5 75 म्हणजे किती झाले? 60 आणि 7.5 67.5 बरोबर किती झाले? 2x. 2x झाले. मग हे जर 2 इकडे आणून भागलं, असं येत नाही असं मला वाटते. जर 2 इकडे आणून भागलं तर बघूया. 2×6 1 उरले. पुन्हा दशांश चिन्ह घेतलं आणि 15 झालं. 2×7 14 आणि 0.5 तर 30.75 इतकं मीटर काय लागेल? कापड लागेल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. ठीक आहे. समचलनाच्या पद्धतीने आपण सोडवले. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. तर 15 मीटर कापडापासून समचलनाच्या नियमानुसार घेतलेला आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा पुढचा प्रश्न काय आहे? तर 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? बघा त्रिकोणी संख्या 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बऱ्याचदा त्रिकोणी संख्येवरती आधारित प्रश्न येतात. त्रिकोणी संख्या काय असतात? तर 1 ही पहिली त्रिकोणी संख्या आपण लक्षात ठेवून चालायचं. आणि या ठिकाणी आपण समजा क्रमांक लिहूया. क्रमांक आणि त्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती ते इथे लिहूया. त्या क्रमांकावर येणारी संख्या पहिल्या क्रमांकावर 1 येते बरोबर. दुसऱ्या क्रमांकावर आता पुढं काय करायचं? दुसऱ्या क्रमांकावर पहिल्यांदा क्रमांक लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. 7 8 आपण 10 पर्यंत काढू. एक 10 पर्यंत साधारणतः त्रिकोणी संख्या लक्षात ठेवूया जेणेकरून साधी सोपी उदाहरणं आपल्याला पटकन सुटतील. दुसऱ्या क्रमांकावर एक तर काय करायचं? 2 मध्ये काय करायचं? ही मागे आलेली जी त्रिकोणी संख्या आहे ती यामध्ये काय करायची? मिळवायची. दुसऱ्या क्रमांकावर 3 येते. ही मागे आलेली 3 ही या ठिकाणी मिळवायची. तिसऱ्या क्रमांकावर 6 येते. ही 6 यामध्ये मिळवायची. पुन्हा येते 10. ही 10 जर पुढच्या क्रमांकामध्ये मिळवली तर येते 15. ही 15 त्या पुढच्या क्रमांकामध्ये मिळवली तर येते 21. 21 पुढच्या क्रमांकामध्ये मिळवली 21 मिळवायचे आहेत तर येते 28. ही 28 जर पुढच्या क्रमांकामध्ये मिळवली तर येते 36. ही 36 पुढच्या क्रमांकामध्ये मिळवली तर येते 45. आणि 45 जर 10 मध्ये आपण मिळवले तर 45 जर 10 मध्ये मिळवले तर आपल्याला 10व्या क्रमांकावरची संख्या मिळते 55. त्यातल्या आता संख्येचा क्रमांक दिलेला आहे त्यांनी आपल्याला. 3 ही काय सांगितले? पहिल्या क्रमांकावरची त्रिकोणी संख्या. ही पहिल्या क्रमांकावरची, ही दुसऱ्या, ही तिसऱ्या, ही चौथ्या आणि ही 5व्या क्रमांकावरची त्रिकोणी संख्या आपल्याला मिळालेली आहे 21. 21 ही 5व्या क्रमांकावरची त्रिकोणी संख्या मिळालेली आहे आणि त्या संख्येचा वर्ग आपल्याला विचारलेला आहे. 21चा वर्ग बरोबर येतो 481.
41. 21चा वर्ग किती येतो 441. तर पर्याय क्रमांक 3 441 हे या प्रश्नाचं काय आहे अचूक उत्तर आहे. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. पुढचं उदाहरण काय आहे बघा. 8, 2, 0 आणि 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतला फरक. तर अंक दिलेले आहेत 8, 2, 0 आणि 7 आणि यापासून आपल्याला काय करायला सांगितलंय मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 5 अंकी. ही मोठी आणि एक लहान 5 अंकी संख्या आणि या संख्यातला फरक विचारलाय म्हणजे यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची. मोठ्यात मोठी जर संख्या आपल्याला तयार करायची असेल अंक दिलेले 4 तर सर्व अंक वापरायला सांगितले त्या संख्येमध्ये सर्व अंक वापरायला सांगितले. मग मोठी संख्या वापरताना आपण काय करतो मोठा अंक जो आहे तो रिपीट करूया म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार होईल आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अंक त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अंक आणि शेवटी सर्वात लहान. ही मोठ्यात मोठी काय झाली 5 अंकी संख्या तयार झाली. आता लहानात लहान करताना काय करूया आता सर्वात लहान अंक अगोदर वापरतो. या ठिकाणी लहान 0 आहे तर 0 जर अगोदर वापरलं तर ती संख्या काय होईल 4 अंकीच तयार होईल. त्यामुळे आपण 0 न वापरता काय करूया त्याच्यापेक्षा थोडीशी लहान पहिल्यांदा वापरूया आणि त्याच्यानंतर 0 घेऊया म्हणजे काय होईल सर्वात लहान संख्या तयार होईल. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण काय करू शकतो 0ला रिपीट करू शकतो बरं का 0ला रिपीट करू शकतो. पुन्हा एकदा 0 घेऊया आणि त्याच्यानंतर 7 आणि 8 हे अंक वापरूया आणि यांचे काय करूया वजाबाकी करूया आणि मग यांच्यामध्ये किती फरक येतोय बघूया. ठीक आहे. तर मग बघा आता यांच्यामध्ये फरक किती येतोय. चला 0तून 8 जात नाही 2 मधला एक हातचा घेतला इथे 1 राहिले तर 10 झाले 10तून 8 गेले 2 राहिले. एकातून पुन्हा 7 जात नाही 7तला एक हातचा इथं 6 इथं 11तून 7 गेले 4 राहिले 6तून 0 गेले 6 राहिले आणि 88 मधून जर आपण 20 वजा केले तर 68 येतात हे आपल्याला माहिती आहे. यामध्ये काही आपल्याला 68 642 पर्याय क्रमांक 2 हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 68,642. चला पुढचं उदाहरण बघूया. नमिताने गृह उद्योगासाठी 7.1/2 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयाचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी. तर या ठिकाणी आपल्याला दर दिलेला आहे. पहिल्यांदा सरळ व्याजाचं उदाहरण आहे हे सरळ व्याजाचं सूत्र मांडून घेऊया. सूत्र मांडायची काही गरज नाही पण मुद्दल आहे 1,50,000 1,50,000 दर दिलेला आहे 7.1/2 दिलेला आहे त्याला आपण 5 घेऊया आणि मुदत आहे 8 वर्षाची. तर बँकेला तिला किती सरळ व्याज द्यावं लागेल एकूण किती रक्कम द्यावी लागेल अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा आता या ठिकाणी जर काटाकाटी करायची असेल तर काय करता येईल आपल्याला ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य घालवता येतील आणि इथला एक डेसिमल घालवण्यासाठी यातली एक शून्य घालवता येईल म्हणजे या ठिकाणी आता उरलेलं आहे 150 गुणिले इथला डेसिमल घालवण्यासाठी यातली एक शून्य आपण वापरलेली आहे गुणिले 75 गुणिले 8. मग आता 75 आणि 8चा 75 दोन्ही 150 150 चोक 600 75 आणि 8चा गुणाकार येतोय 600 आणि इथे येता येते 150. मग आता होतात 15 90 होतात आणि त्याच्यावरती ह्या 3 शून्य आपण देऊन 90,000 रुपये काय झालेले आहे त्याचं सरळ व्याज झालेलं आहे सरळ व्याज आणि आपल्याला एकूण किती रक्कम परत करावी विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला रास विचारलेले आहे. रास काढताना काय करावं लागतं आपल्याला रास बरोबर जी मुद्दल आहे ती मुद्दल आणि त्याच्यामध्ये ही व्याजाची रक्कम आपण काय करतो मिळवतो आणि मग ह्यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळत आहेत 2,40,000 रुपये. तर 8 वर्षानंतर तिला 7.5% दराने 1.5 लाख रुपये मुद्दलीचे 2,40,000 रुपये परत करावे लागतील. पर्याय क्रमांक 1 हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 बघा मराठीमध्ये हा मराठी आहे यामध्ये 30 पैकी 24 गुण मिळालेले आहेत. पुन्हा काय आहे गणितामध्ये 50 पैकी 38 गुण मिळाले गणितामध्ये 50 पैकी 38 गुण मिळालेले आहेत. त्याच्यानंतर विज्ञानात 75 पैकी 63 विज्ञानात 75 पैकी किती मिळालेले आहेत 63 गुण मिळालेले आहेत आणि हिंदीत 90 पैकी 63 हिंदीत किती 90 पैकी 63 हिंदीत किती मिळालेले आहेत 90 पैकी 63 गुण मिळालेले आहेत. तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले
आता शेकडा अधिक गुण काढायचे असतील तर आपल्याला काय करायला लागेल, ह्या सर्वांना 100 गुणावं लागेल, ह्या सर्वांना 100 गुणावं लागेल, ह्याला 100 गुणावं लागेल, याला 100 गुणावं लागेल. कारण पर्सेंटेज किती पर्सेंट मार्क मिळाले हे काढण्यासाठी आपण काय करतो, अशा पद्धतीने 100 त्याला काय करतो, गुणतो. परंतु या ठिकाणी ती पद्धत न वापरता आपण थोडंसं शॉर्टकट वापरूया, आपण काय करूया, ज्याला भाग जातोय त्या ठिकाणी भाग देऊन टाकूया. पण इथं 30 पेक्षा लहान संख्या आहे, 50 पेक्षा लहान संख्या आहे, सगळीकडे लहान संख्या आहेत, परंतु थेटपणे भाग त्याला जात नाही. तर मग काय करूया, यांना 1-1 शून्य देऊन टाकूया. बघूया, माझी पद्धत मी वापरतो, तुम्हाला पचनी पडली तर वापरा, अन्यथा मग गुणिले 100 करून तुम्ही उत्तर काढू शकता. तर या ठिकाणी मी 1 शून्य दिला एक्स्ट्रा, हा थोडासा लाल पेन लिहितो म्हणजे आपण जास्तीचं केलेले कॅल्क्युलेशन आहे ते लक्षात येईल आपल्या. शून्य देऊन टाकतो. आता हा शून्य जो आहे तो ह्या शून्याला कट झाला, 3 1 3 3 8 24 आणि त्याच्यावरती एक आपण हे केलेलं शून्य. 80% मार्क ह्या विषयामध्ये त्याला मिळालेले आहे. आता यावर देखील मी तसंच करतो, हा शून्य देऊन टाकतो आणि पुन्हा हा शून्य काय करतो, कट करतो. 5 7 35 3 उरले आणि पुन्हा शून्य घेतला तर 3 उरले, शून्य घेतला, 5 6 30 आणि 1 शून्य त्याच्यावरती दिला, म्हणजे हे 76% गुण या विषयामध्ये मिळालेले आहेत. आता इथं देखील मी 1 शून्य दिला आणि जर भाग देण्याचा प्रयत्न केला तर 5 ने भाग जातो, 15 5 75, इथं 15 आले, 15 चौक 60 आणि 15 2 30, 42 आलेला आहे. आता ह्यांना कशानं भाग जात नाही, त्यामुळे ह्यांना आपण काय करूया, वेगळं करूया. 63/75 आणि गुणिले 100 ह्यांना वेगळं करूया, कारण ह्या पद्धतीने हे थोडंसं किचकट होते. त्यामुळं 25 चौक 100 होतात, 25 त्रिक 75 होतात, 3 1 3 आणि 21 त्रिक 63, 21 चौक 84% गुण काय झालेले या विषयामध्ये मिळालेले आहेत. तर 80% आहेत, 76% आहेत, या ठिकाणी 84% झालेले आहेत. आता यामध्ये बघा, यामध्ये याला 1 शून्य दिला तर हा प्रश्न सुटतो, मार्गी लागतो. याला 1 शून्य दिला तर ह्या शून्याला हे शून्य गेला, 9 1 9 9 7 63, 70% गुण मिळालेले आहेत. 70% या विषयामध्ये 70% गुण मिळालेले आहेत. म्हणजे सर्वाधिक गुण कोणत्या विषयामध्ये मिळालेले आहेत, तर 84% जे मिळालेले आहेत, 63 75 पैकी 63 ते मिळालेले आहेत सायन्स या विषयामध्ये. ते कोणत्या विषयामध्ये मिळालेले आहेत, सायन्स या विषयामध्ये मिळालेले आहेत, म्हणजे विज्ञान विषय. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढचं उदाहरण बघूया. सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली व 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल. आता तिने केळी किती खरेदी केली आहे, तर 50 डझन. 50 डझन म्हणजे किती, तर 50 गुणिले 12 इतकी केळी, 50 गुणिले 12 इतकी केळी, म्हणजे 600 केळी कशा पद्धतीने खरेदी केली आहेत, तर ती 60 रुपये डझनाने खरेदी केली आहेत. म्हणजे किंमत किती होईल, ही केळी झाली, संख्या झाली, ही केळींची संख्या, ही काय आहे, संख्या आहे, आणि ही काय आहे, किंमत आहे. 50 डझन केळी 60 रुपये दराने, म्हणजे ही काय आहे, किंमत आहे. तर हे झाले 3000 रुपये. 3000 रुपये ही केळींची काय झाली, खरेदी किंमत झाली. ही केळींची काय आहे, खरेदी किंमत आहे. आणि पुन्हा काय केलेलं आहे, 550 शेकडा या दराने विकली. आता 550 रुपये शेकडा या दराने विकली. केळी एकूण किती होती, 600 होती. 600 मध्ये शेकडा किती, तर 600 100, म्हणजे किती झाले, 6 शेकडा झाले. ती 550 रुपये शेकडा या दराने विकली, म्हणजे 550 गुणिले 6, तर ह्यांचं जर गुणाकार केला तर 3300 उत्तर येते. म्हणजे ही काय झाली, विक्री किंमत. ही काय झाली, विक्री किंमत. आणि मग आपल्याला माहिती आहे नफा बरोबर विक्री किंमत. ज्यावेळी विक्री किंमत अधिक असते त्यावेळी काय, वजा खरेदी किंमत. ज्यावेळी विक्री किंमत अधिक असते त्यावेळी होतो नफा. मग विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली, म्हणजे 3300 मधून जर 3000 वजा केले तर 300 रुपये उरतात, आणि तो 300 रुपये काय आहे, तिचा नफा आहे, सोनालीचा नफा आहे. पर्याय क्रमांक 2 300 रुपये हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. चला, समजते का, समजलं असेल इथपर्यंत अशी अपेक्षा करतो. जर समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक टाकून मला, किंवा 9529950965 या क्रमांकावर तुम्ही मला कॉल करू शकता. बघा, नंबर लिहून देतो तुम्हाला, 9529950965 या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप, मोस्टली व्हॉट्सअप जर केलं तर मी तुम्हाला प्रश्न सोल्युशनसहित देईन. प्रश्न लिहून तो सोल्युशनसहित देईन. कॉल केला तर कॉल तोंडी सांगितलेलं स्पष्टीकरण तुमच्या लक्षात येईलच असं काही नाही. त्यामुळं मोस्टली काय करा,
व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप काय करा, व्हॉट्सअप करा. जर तुम्हाला खरंच प्रश्न समजून घ्यायचा असेल तर काय करा, व्हॉट्सअप करा, जेणेकरून मला स्पष्टीकरणासहित तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येईल, उत्तर देता येईल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, दोन समांतर रेषांना एकाच छेदिकेने छेदल्यास संगत कोनांच्या किती जोड्या मिळतील? आता या ठिकाणी बघा, दोन समांतर रेषा काढूया आपण. दोन समांतर रेषा आणि ह्या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने, अशा प्रकारच्या आकृत्या आपण भरपूर बघितलेल्या आहेत 5वी 6वी 7वीच्या पुस्तकात. त्यामुळे काही विशेष अडचण यामध्ये येईल तुम्हाला असं वाटत नाही. आणि फक्त आपल्याला संगत कोनांची संकल्पना माहीत असली पाहिजे. संगत कोन तर बघा, रेषेच्या वरचे आणि खालचे असतात ते सरळ सरळ संगत कोन म्हणून आपण लक्षात ठेवायचं. ह्या कोनासाठी हा रेषेचा वरचा कोन आहे, हा रेषेचा वरचा कोन, ह्या कोनासाठी हा संगत कोन लक्षात ठेवा. आता इथं कारण जास्त कोनांच्या जोड्या मिळत असल्यामुळं आकृतीमध्ये थोडासा काय होतो, गरगटा अधिक होतो. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. किंवा मी नंबर देतो, किंवा मी काय करतो, नंबर देतो. ह्याला 1 नंबर देऊया, ही 1 नंबरची जोडी. त्याच्यानंतर हा रेषेचा खालचा आणि हा रेषेचा खालचा 2 नंबरची जोडी. हा रेषेचा वरचा आणि हा रेषेचा वरचा 3 नंबरची जोडी. आणि हा रेषेचा खालचा आणि हा रेषेचा खालचा असं 4 नंबरची जोडी. तर अशा प्रकारे आपल्याला संगत कोनांच्या 4 जोड्या मिळालेल्या आहेत. जोड्या म्हटलं तर 4 आल्या, आणि कोन म्हटलं तर काय झाले बघा, वरचे 4 आणि खालचे 4. कोन जर विचारले असतील तर 8 कोन आले, पण 8 कोनांच्या आपल्याला जोड्या विचारलेल्या आहेत, जोड्या. मग 8 कोनांच्या 4 जोड्या त्या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर बघा, आता या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या काढायला सांगितलेली आहे. केंद्र आहे O आणि जीवा आहे PQ. या ठिकाणी वर्तुळ आहे आणि केंद्र बरोबर केंद्रभागीच यायला पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. तर हे केंद्र आणि या केंद्राचं नाव आहे O. जीवा आहे P आणि Q, आणि ह्या जीवेची लांबी आहे 16 सेंटीमीटर. जीवेची लांबी किती आहे? 16 सेंटीमीटर. आणि मग काय सांगितलं, ही जीवा जी आहे PQ, ही जीवा ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. वर्तुळ केंद्रापासून किती सेंटीमीटर अंतरावर आहे? 6 सेंटीमीटर. इथून ही 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर वर्तुळाची त्रिज्या किती? आता त्रिज्या हा प्रश्नामध्ये आपण अशा प्रकारची त्रिज्या मोजूया. त्रिज्या कुठून कुठपर्यंत मोजूया? त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळ केंद्रातून कोणतीही त्याच्या परिघावरती जाणारी, कोणतीही परिघावरच्या बिंदूला जोडणारी कोणतीही रेषा म्हणजे काय आहे, त्याची त्रिज्या आहे. बरोबर ना? तर मग हां, चला. किंवा मग हेच गणित बघा, आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने सोडवून बघू. सूत्रांवर माझा जास्त भरोसा नसतो, कारण सूत्रांसाठी काय येतं सूत्रानं अचूक, परंतु त्यासाठी जास्तीच्या प्रॅक्टिसची आवश्यकता असते. तितकी प्रॅक्टिस आपली नसते. त्यामुळे सूत्रापेक्षा मी लॉजिकवर जास्त भर देतो. मग ह्या गणिताचं दुसरं लॉजिक असं आहे बघा. समजा 11, 12, 1, 2 आणि 3 इथंपर्यंतचे अंक आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. आता ज्यावेळी घड्याळामध्ये कोणत्याही 2 अंकामध्ये 30 अंशांचं अंतर असतं. या 2 अंकामध्ये किती अंशाचं अंतर असतं? 30 अंशांचं अंतर असतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून मग कोन जर मोजायचा असेल आपल्याला, तर बरोबर 11 वाजता त्या 2 काट्यामध्ये 30 अंशाचा कोन झालेला असेल. बरोबर 11 वाजता त्या 2 काट्यामध्ये 30 अंशाचा कोन झालेला असेल. आता 11 वाजून झालेले आहेत 15 मिनिटं, म्हणजे मिनिट काटा इथं आलेला आहे. आणि 11 तास काटा जो आहे त्यानं देखील काय केलेलं आहे, मिनिट काट्याला फॉलो केलेलं आहे. मग अशा प्रकारे ज्यावेळी तास काटा मिनिट काट्याला फॉलो करत असतो, त्यावेळी एका मिनिटाला त्यांच्यामध्ये 5.5 अंशाचं अंतर पडत असतं. एका मिनिटाला त्यांच्यामध्ये किती अंशाचं अंतर पडत असतं? 5.5 अंशाचं. मग 12 वाजल्यापासून या ठिकाणी 3 वर मिनिट काटा येईपर्यंत, 12 वरून 3 वर मिनिट काटा येईपर्यंत या ठिकाणी 15 मिनिटांचा काय झालेला आहे, फरक पडलेला आहे. आणि 15 मिनिट झालेले आहेत, आणि 15 गुणिले 5.5 इतक्या अंशाचा काय झाले त्यांच्यामध्ये डिफरन्स आलेला आहे. तर यांचं जर आपण गुणाकार केला तर हे येतं 82.5. 15 × 75 आणि 15 × पुन्हा 7.5. 75 आणि 7.5 होतं 82. मग ते जर आपण यामध्ये मिळवले 82.5 मध्ये, तरी देखील याचं उत्तर येते 112.5. तरी देखील याचं उत्तर किती येतं? 112.5. लॉजिकली सूत्रांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने किंवा अधिक कमी वेळेत आणि अचूक पद्धतीने सुटतं. त्यामुळं जास्त सूत्रांवर भर न देता आपण ते उदाहरण समजून घेण्याचं, त्यामागची नेमकी प्रोसेस काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायचा. या ठिकाणी 5.5 कुठनं आलं तर बघा, एका मिनिटामध्ये मिनिट काटा जो आहे ना,
एका मिनिटामध्ये मिनिट काटा 6 अंश पुढे जातो, 6 अंशाचा कोन करतो एका मिनिटामध्ये. मिनिट काटा 6 अंशाचा, कारण 60 मिनिटामध्ये तो काय करतो, 60 मिनिटामध्ये 360 अंशाचा कोन करतो. 60 मिनिटामध्ये, एका मिनिटामध्ये 6 मिनिटाचा आणि 6 मिनिटामध्ये 360 मिनिटामध्ये 360 अंशाचा कोन करतो. आणि तास काटा त्याला फॉलो करतो. तास काटा काय करतो, तास काटा काय करतो तर 60 मिनिटामध्ये, 60 मिनिटामध्ये काय करतो, 30 अंशाचा कोन करतो. बघा बघा, समजा तास काटा आणि मिनिट काटा दोघेही 12वर आहेत. तास काटा आणि मिनिट काटा दोघेही काय आहेत, 12वर आहेत. ज्यावेळी मिनिट काटा इकडून असा राऊंड मारून 360 डिग्री फिरून येईल, म्हणजे 60 मिनिटं फिरून येईल, त्यावेळी तास काटा फक्त इथे येणार आहे, 1 वर येणार आहे, 12 वरून 1 वर येणार आहे. म्हणजे तास काट्यानं काय केलं, एवढ्या 60 मिनिटामध्ये फक्त किती केला अंश, किती कोन केला तर 30 अंशाचा. 60 मिनिटामध्ये 30 अंशाचा, तर एका मिनिटामध्ये त्यानं 0.5 अंशाचा कोन करतो. एका मिनिटामध्ये 0.5 अंशाचा. मग मिनिट काटा 6 अंशाचा कोन करतो, मिनिट काटा 6 अंशाचा कोन करतो आणि तास काटा 0.5 अंशाचा कोन करतो. म्हणजे एका मिनिटामध्ये ते जर एकमेकांना फॉलो करत असतील तर 5.5 मिनिटांचा फरक पडतो. हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून मग 15 मिनिटामध्ये 5.5 गुणिले 15 82 अंशाचा त्यामध्ये फरक पडणार आहे. आणि हा 30 जो कोन आहे, हा 30 अंशाचा जो कोन आहे, हा 30 अंशाचा कोन आपल्याला स्वतंत्रपणे मोजावा लागेल, कारण मग नंतर ते काय करावं लागतं, 360 मधून वजा करावं लागतं आणि ती प्रोसेस मग लेंथी होत जाते. आणि म्हणून मग त्यामुळं जर 12च्या मागचं असेल तर अशा प्रकारे त्यांचा कोन स्वतंत्रपणे विचारात घ्यायचा. 12 पासून जर या 6 पर्यंत असेल तर यांचे कोन स्वतंत्रपणे विचारात घ्यायचे आणि यांना मग 5.5 ने गुणायचं. म्हणजे ही जी पद्धत मी वापरली ती वापरायची. त्या ठिकाणी अचूक उत्तर येतं. पुढे जाऊया.